स्वागत। आज दिवसभरातली सगळ्यात चर्चेतली आणि प्राईम बातमी म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे भाऊ, पण त्याच सोबत राजकीय विरोधक सुद्धा। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रानं या दोन भावांमधला राजकीय दुरावास अनुभवलाय, पण गेल्या काही महिन्यांपासून हा दुरावा दूर होण्याचे संकेत मिळू लागलेत। राज आणि उद्धव या दोघा भावांनी युतीसाठी एकमेकांना साथ घातली आणि आता या दोघांची पुढची पिढी या युती संदर्भात सकारात्मक संकेत देऊ लागली आहे। त्यामुळे ठाकरे ब्रदर्सची एकत्रित ताकद आगामी मनपा निवडणुकीतही दिसणार का याची चर्चा रंगतेय। आधी उद्धव आणि राज ठाकरेंची एकमेकांना साथ। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। आता पुढच्या पिढीचाही सुरात सूर। मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। ठाकरेंच्या जनरेशन नेक्स्टची ही विधानं काय सूचित करतात याची चांगली चर्चा रंगली आहे। कारण आजवर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयी फक्त उद्धव किंवा राज ठाकरेंनी भाष्य केलंय, पण पहिल्यांदाच ठाकरेंची पुढची पिढी या संभाव्य युतीबद्दल आपलं मत व्यक्त करतेय। महत्वाची बाब म्हणजे आदित्य असो किंवा अमित ठाकरे दोघेही राजकारणात सक्रिय असल्यानं त्यांच्या मताला आणि विधानाला वेगळं राजकीय महत्त्व सुद्धा आहे। आता या युतीबाबत दोनही बाजूंच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याआधी आपण पाहूया ज्युनियर ठाकरे ब्रदर्स या युतीबद्दल काय म्हणाले। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलंय, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल। तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। आता ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल बोलताना दोनही पक्षातले नेते मात्र कमालीची सावध भूमिका घेताना दिसतात। कारण हा ठाकरे बंधूंमधला नात्याचा गुंता आहे आणि त्याविषयी थेट भाष्य करण्याचं धाडस दोनही बाजूंचे नेते करताना दिसत नाही। युतीचा निर्णय ही दोनही भावांची टेरिटरी असल्याची भावना व्यक्त होते। आधी मोठ्या ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातल्यानंतर आता पुढच्या पिढीनं सुद्धा तेच अनुकरण केल्यानं ठाकरेंच्या युतीबद्दलच्या आशा इतर नेत्यांच्या मनात पल्लवित झाल्या। असं आहे की आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे। कोण मध्ये ते वाटते दोघांना एकत्र करतात? दोन भावामध्ये कोण नाही, दोन्ही भाऊच ठरवणार आहेत, दोघांच्या मध्ये कोण येऊ शकणार नाही। आमचे नेते एका सुरात बोलत आहेत। आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत। याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। मध्यंतरीच्या काळात अगदी जोमानं सुरू असलेल्या ठाकरेंच्या युतीच्या चर्चा गेल्या काही महिन्यात मात्र एकदमच थंडावल्या। दोघांकडनं साथ प्रतिसादाची भाषा महाराष्ट्रानं ऐकली, पण पहले आपच्या चक्करमध्ये युतीची संधी गेल्या वेळीप्रमाणे तर पुन्हा हुकणार नाही ना, अशी ही चर्चा रंगते। त्यामुळे युती संदर्भात क्लॅरिटी मिळण्यापेक्षा कन्फ्युजनच जास्त वाढलंय।
पण रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या अस्तित्वाचीच निवडणूक आहे. पक्ष पातळीवरती पडझड झालेली असली तरी ठाकरे ब्रँड मात्र अजूनही जिवंत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं आजही विरोधकांच्या मनात धडकी भरते. याचीच एक झलक भाजपच्या ताज्या सर्वेतनंही दिसली. ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई मनपा निवडणुकीत फटका बसेल का याची चाचपणी भाजपनं सुद्धा केली आहे. कुणी कितीही काही म्हटलं, कुणी कितीही नाकारलं तरी मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे की मुंबईमध्ये ठाकरे आहेत, असावेत आणि त्यांचं असणं एक वेगळं परिणामकारक ठरतं असा मानणारा मतदार आहे. तो या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे कदाचित त्यांच्याकडे वळू शकतो आणि त्याचा फायदा दोन्ही ठाकरेंना होऊ शकतो. याची भीती महायुतीला वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या एकत्र येण्यामुळे सगळ्यात पहिला फटका हा महायुतीलाच बसतो. शिवसैनिकांसाठी ठाकरे हे फक्त आडनाव नाहीये, तर ती एक भावना आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ठाकरेंच्या युतीची चर्चा होते तेव्हा ठाकरे प्रेमी प्रॅक्टिकली नाही तर इमोशनली विचार करतात. सध्या दोनही ठाकरे राजकीय अस्तित्वासाठी झगडतात. त्यामुळे युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल या तत्वानुसार ठाकरे निर्णय घेतात की दोघांच्याही वाटा वेगळ्याच राहतात. यावरती राज्याच्या राजकारणाची पुढची समीकरणं अवलंबून असतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.